आज अनेक बीडीडीकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि बीडीडीकरांचं घर नेमकं कसं आहे आणि हे स्वप्नातलं घर बघण्यासाठी गुरव कुटुंब माझ्यासोबत आलेलं आहे। त्यांचं घर आज ते पहिल्यांदा बघतायत। चाव्या त्यांच्या हातात आलेल्या आहेत आणि त्यानंतर 2603 हा त्यांचा घराचा क्रमांक आहे। हे संपूर्ण कुटुंब आत आलेलं आहे। मीही त्यांच्यासोबत त्यांचं घर पहिल्यांदाच बघतेय। काय सांगाल गुरवजी, कसा हा आजचा दिवस? खूप दिवसांची प्रतीक्षा होती आणि आज ते त्यांच्या संपूर्ण परिवारासह पहिल्यांदा या घरी आलेले आहेत। एक स्वप्नपूर्ती झालेली आहे। जे आम्ही बिर्डीसाई 10 बाय 15च्या घरात राहत होतो, गेली 40-25 वर्ष मी त्या घरात राहिलोय आणि आज 500 चौरस फुटाचं घर आम्हाला जे मिळालं त्याचा खूप आनंद आहे। आणि वडिलांनी त्यावेळेला घेतलेलं घर 82 सालात आणि आज 2025 मध्ये आपल्याला नवीन घर हे मिळते। सोबत आई आहे, त्यामुळे खूप आनंद आहे या गोष्टीचा आपल्याला। तुमचं घर नेमकं कसं आहे हेही आम्हाला बघायला आवडेल। खरं तर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पहिल्यांदा आपण घरांच्या चाव्या दिल्यानंतर ही घरं बघतोय। सध्या आपण उपस्थित आहोत या 500 स्क्वेअर फीट या घरातल्या हॉलमध्ये आणि समोर अगदी सुंदर असा समुद्र तुम्हाला पाहायला मिळतो। वरळीचा सीलिंग तुम्हाला वरळी सीफेस इथून पाहायला मिळतो। कशा पद्धतीचा संपूर्ण फ्लोअर प्लॅन कसा आहे, इमारती कशा आहेत? इमारतीचं काम फारच सुंदर टाटा कंपनीने केलं आहे। म्हाडा नोडल एजन्सी आहे, पण म्हाडाने टाटाला जे काय सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम दिलंय ते फार सुंदर दिलेलं आहे। आणि विवेक भोळेंनी जे काही आर्किटेक्ट आहेत त्यांनी ज्या पद्धती हे डिझाईन केलंय ते फार उत्कृष्ट दर्जाचं आणि कामाचा दर्जा जो आहे तोही फार सुंदर आहे। कुठच्याही गोष्टीची कमी ठेवलेली नाहीये आणि इवन जॅगवारच्या फिटिंग्स दिलेल्या आहेत। भिंतीला जे कलर्स दिलेले आहेत ते पण खूप चांगले उत्कृष्ट दिलेले आहेत। त्याप्रमाणे दरवाजे लावलेले आहेत तेही चांगल्या पद्धतीचे दिलेले आहेत। त्यामुळे कुठच्याही गोष्टी तशी कमतरता सोडलेली नाहीये। त्यामुळे खूप उत्कृष्ट दर्जाचा हा प्रोजेक्ट हा म्हाडाने पहिल्यांदा केलेला असं वाटतं आणि हा आशिया खंडातला सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे। नक्कीच गृहिणींसाठी किचन हे खास असतंच। ताई, काय सांगाल? तुमचं किचन आम्हाला बघायला आवडेल। खरं तर 2 BHK ची ही घरं आहेत आणि या घरांमध्ये प्लॅटफॉर्म सुद्धा अतिशय प्रशस्त असले आपल्याला पाहायला मिळतात आणि ही घरं ज्या वेळेला बनवण्यात आली त्यावेळेला धाकधूक होती मनामध्ये, काय सांगाल? बनवायला आली तेव्हा आम्हाला वाटलं नव्हतं एवढ्या लवकरात लवकर आम्हाला मिळू शकेल म्हणून, कारण त्या 10 बाय 15च्या घरामध्ये तेच आमचं किचन होतं, तोच आमचा बेडरूम होता। पण आता आम्हाला सेपरेट असं हे किचन मिळतंय। एल शेपमध्ये हा ओटा आहे। इव्हन फ्रीज ठेवायला ही वेगळी अशी सोय केलेली आहे। फार चांगल्या पद्धतीने त्यांनी हे दिलेलं आहे। आम्ही त्यांचा खूप धन्यवाद देतोय आणि आम्हाला फार फार आवडलेलं आहे। खरं तर प्रत्येक पिढीला एक वेगळा आनंद असतो। तुमच्या पिढीने तर हे घर अगदी लहान 10 बाय 10च्या खोलीतनं त्या बीडीडीच्या चाळीतला संसार सुद्धा बघितलेला असेल। आता या घरामध्ये आल्यानंतर काय भावना? खूप छान वाटते आणि वाटलं नव्हतं की एवढं चांगलं घर आम्हाला म्हणजे मिळेल, पण खरोखर मिळालं तसं घर आम्हाला। त्याच्यामुळे सर्वांचे धन्यवाद। खरं तर या घराला 2 बेडरूम आहेत। एक माझ्या उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला असे हे 2 बेडरूम आपल्याला पाहायला मिळतात। आतमध्ये आपण जर बघितलं तर हा एक मास्टर बेडरूम आहे। त्यालाही अतिशय प्रशस्त अशी खिडकी इथं पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक कुटुंबाची गरज असते, तुमच्या परिवारामध्ये साधारण किती लोक आहेत? प्रत्येक कुटुंबाची गरज यातनं भागवली जाईल का? आमच्या कुटुंबात आता साधारण आम्ही, माझी मिसेस, माझी 2 मुलं आणि आई, आम्ही अशी 5 माणसं आहोत आणि फार सुंदर म्हणजे हे 500 स्क्वेअर फूटचं घर अगदी पुरेसं आहे 5 जणांसाठी, कारण त्याला 2 सेपरेट बेडरूम दिलेले आहेत आणि एक मास्टर बेडरूम दिलेला आहे। तर त्यामुळे ही संकल्पना पण चांगली आहे आणि जागेचा व्यवस्थित त्यांनी वापर करून जागा लोकांना कुठेही जागा फुकट घालवलेली नाही आहे बांधकाम करताना। म्हणून मी मगाशी म्हटलं की विवेक भोळे सरांनी जे आर्किटेक्चर प्लॅनिंग केलं आहे ते फार सुंदररित्या केलेलं आहे आणि छान काम बनवून केलेलं आहे या गोष्टी। 3.5 वर्षांमध्ये या बीडीडीच्या नवीन इमारती सज्ज झाल्या। अनेक इमारतींचं काम अजूनही सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये आपलं हक्काचं घर असावं, त्यातनं छान समुद्र दिसावा असं जे अनेकांचं स्वप्न असतं, ते स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण बीडीडीतल्या तब्बल 500हून अधिक कुटुंबांना आपलं हक्काचं घर आज प्राप्त झालेलं आहे। चाव्या हाती आलेल्या आहेत आणि मुंबईमध्येच राहण्याचं त्यांचं स्वप्न कायम झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। गणेशसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।